नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. त्याचं नाव आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज जसं तुम्ही थंबनेल मध्ये बघू इच्छिता की आपण ज्या विषयावर बोलणार आहे ते आहे 2026 ची जी राज्यसेवा परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी. आणि ही राज्यसेवा परीक्षा म्हणजे पर्वणीच आहे सर्वांसाठी, स्पेशली जे लोक कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत. म्हणजे त्यांचं जर समजा आपण बीबीए झालं असेल, एमबीए झालं असेल किंवा मग बीकॉम झालेलं असेल, अशा लोकांसाठी पर्वणीच आहे. कारण की यावेळेस ज्याला आपण कॅफोच्या पोस्ट म्हणतो किंवा आपण महाराष्ट्र अकाउंटिंग अँड फायनान्स सर्व्हिसेस म्हणतो, त्यासाठी तर पर्वणीच आहे. आणि सोबत इतरही आहेतच. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी आपण एक विषय घेऊन आलोय, ते म्हणजे तयारी भूगोल विषयाची. आता बघा, जेव्हा पोरं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात किंवा राज्यसेवेचा परीक्षा करत असतात आणि त्यात बदललेला हा पॅटर्न, आणि मग जी महाराष्ट्राच्या सध्या मार्केटमध्ये जी संदर्भ पुस्तक आहे, रेफरन्स बुक आहे, ती जरा आउटडेटेड झालेली आहे. त्याला डिस्क्रिप्टिव्हचा अप्रोच नाहीये. मग प्रश्न पोरांसमोर हेच येतात, की सर आम्ही कसं करायचं, काय करायचं? आता सांगायचं जर झालं, तर आपल्या ज्या राज्यसेवेच्या बॅचेस चालतात, जसं जीएसपी आता रिसेंट चालतंय किंवा यशोदय नावाचे बॅचेस चालू आहेत. इथं जेव्हा आपण त्यांना शिकवतोय, तेव्हा आपण त्यांच्याकडून त्यांना मटेरियल देतोय. तसं तर आपण जेव्हा कोर्स जेव्हा देतो, तेव्हा 18 बुक्स सोबत देतोच. पण सोबत आमच्याही नोट्स देतोय, हँड रिटन नोट्स देतो. स्पेशली मी मी दररोज पोरांना अँसर रायटिंग करून घेतो आणि दररोज त्यांच्याकडून मॅपिंग सुद्धा करून घेतो. ठीक आहे. सो अशी तयारी कशी करायची याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी सांगू इच्छितो, की सध्या राज्यसेवेसाठी एमपीएससी राज्यसेवा 2025-26 साठी आपली एक बॅच लॉन्च झाली आहे. आणि त्या बॅचचं नाव आहे यशोदय. यशोदय 3.0. ही बॅच तुम्हाला विथ एनसीईआरटी फाउंडेशन बॅच दिसेल. म्हणजे यामध्ये तुम्हाला एनसीईआरटी वाचण्याची गरज नाही, सगळी इनबिल्ट आहे. ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल, तर तुम्ही हा माझा नंबर आहे 9881 744 762 या नंबरला कॉल करू शकता. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला 7+ व्हिडिओ कोर्सेस, 500+ लाईव्ह क्लासेस मिळतील, मेंटॉरशिप मिळणार आहे, अभ्यारी नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मिळतील आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी इथं तुम्हाला कव्हर अप होणार आहेत. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या, की सर जसं की तुम्ही आम्हाला सांगितलंय, की भूगोल विषयाची जेव्हा तयारी करावी लागतं, तेव्हा मोस्टली कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते, रेफरन्स बुक कोणती वाचावी लागतात, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की करंट अफेअरचा किती आधार घ्यावा लागतो, या सर्व गोष्टीवर आता आपण बोलूया. सो सर्वात पहिले आपल्या विषयाचं नाव लिहूया आपण, संपूर्ण भूगोल. आता बऱ्याच साऱ्या मुलांनी भूगोल ऑप्शनल निवडला असेल. तुमच्यापैकी किती लोक आहेत ज्यांचा ऑप्शनल भूगोल आहे, वैकल्पिक विषय भूगोल आहे? अशा लोकांनी मला कमेंट करायची आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही संपूर्ण भूगोल जेव्हा शिकता, तेव्हा तुम्हाला काही ब्रांचेस दिसतात. जसं पहिली ब्रांच आहे, तुम्हाला सर्वात पहिले जिओमॉर्फॉलॉजी किंवा भूरूपशास्त्र शिकावं लागतं. मग यामध्ये काय असतं? यामध्ये आपण पृथ्वीच्या क्रस्टचा अभ्यास करतो आणि ते क्रस्ट कसं निर्माण झालं याचा अभ्यास करतो. पहाड, पर्वत वगैरे. त्याच्यामध्ये थिओरी शिकावे लागतात. प्लेट टेक्टोनिक्स असेल किंवा मग तुम्हाला काय दिसतंय त्या ठिकाणी, वेबरचं मॉडेल दिसतंय, अल्फ्रेड वेबरचं. वेगनरचं, सॉरी, वेबर नाही. वेबर आपण मानवी भूगोलामध्ये शिकतोय. वेगनरचं मॉडेल दिसतोय. त्याच्यानंतर मग तुम्हाला शिकावा लागतो क्लायमेटॉलॉजी, ज्याला आपण हवामानशास्त्र म्हणतोय. ज्याच्यामध्ये क्लायमेट, ऍटमॉस्फिअर, ठीक आहे, आर्द्रता, पर्जन्य, हवामान, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सर्वात इंटरेस्टिंग पोर्शन जर कोणता असेल तर हा आहे. नंबर 3. त्यानंतर येतोय सागरशास्त्र. आणि सागरशास्त्रामध्ये आपण काय शिकतोय? ज्या ओशियनिक प्लेटचं फॉर्मेशन, त्यानंतर समुद्राच्या आतमध्ये कसं आहे आणि समुद्री जी संसाधन मिळतात ती कशी आहे, आणि सागरी भूरूप कसे निर्माण झाले, आणि एकूणच सगळं सागराविषयी अभ्यास करतोय. चौथी जी ब्रांच आहे, जी आहे छोटीशी, पण आपण ते भूरूपशास्त्राच्या पूर्वी शिकतोय, ज्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो. मग इथं वेगवेगळ्या थिओरी शिकतोय, की बाबा नेब्युलर हायपोथेसिस असेल किंवा मग काय असेल, बिग बँग थिअरी असेल. ठीक आहे. आणि पूर्ण ग्रहमाला वगैरे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी शिकल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला शिकावं लागतं जैव भूगोल, आणि यालाच तुम्ही काय म्हणताय? पर्यावरण असं म्हणताय. या पर्यावरणाला आपण काय म्हणतोय बाळांनो? जैव भूगोल म्हणतोय. पर्यावरण आणि परिस्थितिकी असा एक विषय आहे. सो तो शिकावा लागतो. त्यानंतर हे शिकल्यानंतर सर्वथा मग तुम्हाला येतो जगाचा भूगोल. आणि एक लक्षात ठेवायचं, जगाचा भूगोल हा सुंदर आणि
सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आपण एक सुरुवातीपासून टास्क करत असतो. जे यशोदयचे विद्यार्थी असतील आपल्या आधीच्या बॅचचे किंवा जीएसपीचे विद्यार्थी असतील ते सांगतील की पवन सर सुरुवातीच्या दिवशीपासून मॅप ड्रॉ करायला शिकवतात. मॅपवर प्रत्येक प्लेस लिहायला शिकवतात. प्रत्येक ठिकाण कुठं आहे हे करायला शिकवतात. प्रत्येक पर्वत, प्रत्येक शिखर रांग, इव्हन हेच नाही तर मुलांसमोर जर तुम्ही कोरा मॅप दिला तर ते जगातील सर्व प्रमुख रांगा हे तिथं ड्रॉ करतील, पठारं ड्रॉ करतील, त्यानंतर ज्या हे आहेत गर्त आहेत, ट्रेंचेस आहेत ते ड्रॉ करतील. म्हणजे जगातल्या सर्व गोष्टी स्पॉटिंग करणं तेवढं सोपी जातंय. ठीक आहे. सो भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, खगोलशास्त्र, जैवभूगोल आणि जगाचा भूगोल हे इतक्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. यामध्ये आणखी ऍड होतं ते म्हणजे काय, ते म्हणजे भारताचा भूगोल. ठीक आहे. भारताचा भूगोल आहे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. आणि भारताच्या भूगोलामध्ये तुम्हाला काय काय शिकावं लागतं ते म्हणजे भारताचा प्राकृतिक भूगोल. आणि प्राकृतिक भूगोलामध्ये 5 वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात की मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, भारतीय बेट आणि किनारी प्रदेश. त्यानंतर आपल्याला शिकावं लागतं राजकीय प्रदेश. राजकीय म्हणजे भारताच्या भूसीमा कोणत्या आहेत, भारताला कोणत्या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत, कोणासोबत कोणते क्लॅशेस आहेत, विवाद आहेत, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. एलओसी काय, एलएसी काय, त्यानंतर डोकलामचा प्रश्न का उद्भवला वगैरे. ठीक आहे. आणि करंटच्या आधारावर आपण हे शिकतोय. त्याच्यानंतर तुम्हाला शिकावं लागतो सामाजिक भूगोल. भारतात असणाऱ्या रेसेस, लोकसंख्या, लोकसांख्यिकी ह्या सगळ्या गोष्टी आणि वंश वगैरे ह्या गोष्टी इथे कव्हर करतो. त्यानंतर भारताचा आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलामध्ये सेवा क्षेत्र असेल, त्याच्यानंतर प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल आणि त्याचा इम्पॅक्ट आणि त्याच्या संदर्भातल्या थिओरीज असं शिकतोय. त्याच्यानंतर शिकावं लागतो मानवी भूगोल. भारतातील वस्त्या, वसाहती आणि त्याचे होणारे परिणाम, प्रकृतीचे त्यावर होणारे परिणाम ह्या गोष्टी इथं कव्हर अप कराव्या लागतात. त्यानंतर सेम गोष्टी तुम्हाला कुठे शिकाव्या लागतात ते शिकावं लागतं महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे. आणि हे डिस्क्रिप्टिव्ह प्री प्लस मेन्स दोन्ही गोष्टींचा यामध्ये संदर्भ आहे. सो महाराष्ट्राचा भूगोल जेव्हा शिकता त्यामध्ये सेम सेम गोष्टी तुम्हाला शिकावं लागतं. महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग असतील, कोकण असेल, त्याच्यानंतर घाटमाता असेल आणि पठारी प्रदेश असेल. महाराष्ट्राचा राजकीय भूगोल शिकावा लागतो. या राजकीय भूगोलामध्ये तुम्हाला काय काय शिकावं लागतं की महाराष्ट्राला लागलेल्या सीमा. ठीक आहे. त्यानंतर कोणकोणत्या राज्यांच्या किती सीमा लागते ते. त्यानंतर महाराष्ट्रातली सामाजिक व्यवस्था यावर जास्तचा प्रकाश नाही भारतामध्ये कव्हर होतोय, पण महाराष्ट्राचे आपण काही प्रश्न शिकतोय. आदिवासींचे असतील, विस्थापितांचे प्रश्न असतील किंवा पुनर्वसन किंवा स्थलांतरण हा मुद्दा मोठ्या प्रमाणात आपण तिथे कव्हर अप करतोय. सोबत आपण आर्थिक प्रश्न शिकतोय की महाराष्ट्राला जे लागलेलं सौंदर्य आहे त्याचा टुरिझम वगैरे असेल आणि त्याचा प्राथमिक सेवा क्षेत्र वगैरे असेल याचा परिणाम. आणि महाराष्ट्रातील वस्त्या आणि वसाहती ज्याच्यामध्ये तुम्हाला खुर्द, पाडे, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतंय बुद्रुक अशा कन्सेप्ट दिसतंय. ह्या का निर्माण झाल्या वगैरे हा संपूर्ण काय आहे तुमचा एकूण अभ्यासक्रम आहे. आणि या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला काय करावं लागतं, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला पहिले समजून घ्यावं लागतं आणि समजून घेऊन मग त्याचं अनालिसिस करून उत्तर द्यावं लागतं. जसं आता एक प्रश्न येतो नेहमी, काय प्रश्न येतो की हिमालय नसता तर. आता हिमालय नसतात तर काय काय परिणाम झाले असते हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दुसरं, भारतात चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरातच का मोठ्याने निर्माण होतात, अरबी समुद्रामध्ये का निर्माण होत नाही समुद्रात. नंतर मेडिटेरियन सी आहे जगात, त्याची क्षारता इतर समुद्रापेक्षा का जास्त दिसते. आणि मग हे 150 शब्दामध्ये उतरवण्याचं कौशल्य सुद्धा तुमच्यामध्ये आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला एखादा विषय शिकून घ्यावा लागतो आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तो असतो तुमचा शिक्षक आणि दुसरं असतं महत्वाचं पुस्तक. हा सिलेबस झालाय. आता सिलेबस नंतर आपण येऊया की सर मग आम्ही संदर्भ पुस्तकं कोणकोणती वापरायला पाहिजे. असे कोणकोणते संदर्भ ग्रंथ आहेत. तर ग्रंथ शब्द वापरणं फार मोठी गोष्ट होईल, आपण पुस्तकं म्हणू. कोणकोणती वापरायची, तर सर्वात बेस्ट, सर्वात क्रीम आणि सर्वात समजण्यास सुलभ जर काही असेल माझ्या मते ते आहे स्टेट बोर्ड. म्हणून सुरुवात जर करायची असेल तर स्टेट बोर्ड पासून करा. पण आपली बॅच जर तुम्ही घेतली किंवा घ्याल, ठीक आहे, तर तुम्हाला स्टेट बोर्ड तिथे शिकवले जातात. स्टेट बोर्डची थोडी ऍडव्हान्स लेवल म्हणजे एनसीईआरटी.
ठीक आहे, एनसीईआरटी त्या तुम्हाला वाचाव्या लागतात, त्या कव्हर अप कराव्या लागतात. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे प्राकृतिक भूगोलासाठी मी तरी सांगेन की तुम्ही के सागरचं पुस्तक वापरलं तरीही चालतंय. तसं आपण टेक्स्टबुक मध्ये बुक देतोच, पण जे पोरं बॅच शिवाय अभ्यास करत असतील त्यांना सांगतो के सागरचं बुक वापरलं ना तरीही चांगलं आहे. जे इंग्लिश मीडियम असतील त्यांनी जेसी लिऑंग सारखी पुस्तकं वगैरे वापरले तर आणखी चांगलं होईल. ठीक आहे, किंवा सविंदर सिंग सारखे बुक्स असतील ते पण तुम्ही वापरू शकता, डोंट वरी. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये तुम्हाला भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, खगोलशास्त्र हे होऊन जातं. जैव भूगोल, जैव भूगोलासाठी तुम्ही कोणतेही एक पुस्तक वापरू शकता, कोणतेही एनी वन बुक. मी तर सांगेन तुम्हाला जर जैव भूगोलासाठी पुस्तक वापरायचं असेल तर काय करा माहितीये का, ते भगीरथ प्रकाशनाचं वाचा, रंजन कोळंबे सरांचं. ठीक आहे, बेस्ट पुस्तक आहे. फक्त त्याच्यामध्ये करंट तुम्हाला ऍड करावं लागेल. मला वाटतं सरांनी नवीन एडिशन काढली आहे, कदाचित काढतील. इंग्लिश मिडियम वाल्यांसाठी तर मग आहे, खूप सारे प्रॉब्लेम आहेत. आयशंकर IAS वगैरे आहे ते वापरू शकता. ठीक आहे, आणि अलीकडे व्हिजन जे पुस्तक मराठी येतात, जे व्हिजन ओळखलं जाते. पण मी असं म्हणतोय की आपल्याला ऑलरेडी जर बुक प्रोव्हाइड केल्या जात असतील, ठीक आहे, की टेक्स्टबुकद्वारे जर केल्या जात असतील तर मग काही गरजच नाही वाचायची. ठीक आहे, म्हणजे बघा स्टेट बोर्ड, एनसीईआरटी, के सागर आणि भगीरथ यामधून तुमच्या हे सगळ्या गोष्टी हा. आणि यासोबत एक काय करायचं, एक ऑक्सफोर्डचा स्कूल बघा, ऑक्सफोर्डचा जो येतो तो स्कूल मॅप बुक सोबत ठेवायची. कोणता मॅप बुक म्हणतोय मी, स्कूल मॅप बुक ते. आणि कोरे नकाशे वगैरे हे इथून तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, एनसीईआरटी आणि वगैरे हे जगाचा भूगोल तिथून कव्हर अप होईल. त्यानंतर भारताच्या भूगोलासाठी, भारताचा जो भूगोल वापरताय त्यासाठी मी तुम्हाला सांगेल कपिल पवार सरांचं पुस्तक वाचा. ठीक आहे, एकदा पुस्तक बघा, फक्त मी म्हणतो वाचू नका, कुठे जाऊन तरी बघा एकदा. ठीक आहे, जर तुम्ही ते बघितलं ना तर तुम्हाला समजेल की ते पुस्तक किती डिटेलमध्ये आहे. सो तुम्ही काय करू शकता, ते भारत आणि सोबत महाराष्ट्र या दोन्हीसाठी वापरू शकता. आणि सर्वात महत्वाचं पुस्तक म्हणजे ते म्हणजे टेक्स्टबुकचं जे बुक आहे भूगोलाचं, टेक्स्टबुकचे जे बुक्स आहेत, ठीक आहे, ते आणि पवन सरांचे जे नोट्स आहेत म्हणजे माझ्या नोट्स, एवढ्या जरी तुम्ही वाचल्यात बाळांनो तरीही खूप होईल. मोर दॅन इनफ आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं मटेरियल आहे ते म्हणजे आतापर्यंत UPSC चे जे PYQs आहेत, प्री आणि मेन्सचे, ठीक आहे, हे मोस्टली मेन्सचे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, प्रीचे, तसंच जे MPSC चे प्रिलिमचे PYQs आहेत, सो याचा तुम्ही सोबत अभ्यास करा. जर याचा सोबत अभ्यास केला तर समजून घ्या की तुमची नौका पार आहे. नौका पार आहे. फक्त एकच आहे की तुम्हाला स्ट्रॅटेजी व्यवस्थित करावी लागेल. म्हणजे के विश्वेश्वरय्याचं वाक्य आहे, ठीक आहे, KM विश्वेश्वरय्या, हा, त्यांचं वाक्य आहे, ते काय म्हणतात, प्लॅन ऑर पेरिश. तुम्हाला काय करावं लागेल, प्लॅन करावं लागेल, नाही तर नष्ट व्हावं लागेल. सो अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, कळतंय का तुम्हाला? स्क्रीनशॉट घ्या, मी मला हाईड करतो. ओके, ठीक आहे. सो या पद्धतीनं प्लॅनिंग करावं लागेल. परत एकदा सांगतोय, 2026 ची जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुम्ही काय करा, राज्यसेवेसाठी यशोदय 3.0 नावाची बॅच आहे, या बॅचला एनरोल करू शकता. ठीक आहे, या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही माझ्या 9881744762 या नंबरसाठी आहे. स्पेशली ज्या गृहिणी असतील किंवा जे नोकरदार वर्ग असतील त्यांच्यासाठी आणखी सुटेबल अशा प्रकारची ही बॅच तुम्हाला दिसेल. आता महत्वाचा प्रश्न आहे की सर अभ्यास कसा करायचा. अभ्यास, तर अभ्यास करण्याची एक पद्धत आहे, ती म्हणजे सर्वात पहिले एखाद्या कॉन्सेप्टला समजून घ्या. लक्षात ठेवायचं, मी नेहमी भूगोलाच्या बॅच मध्ये सांगत असतो की तुमची आत्मा आहे तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही काय करू शकता, त्या कन्सेप्टला आणखी चांगल्या प्रकारे फ्लोरिश करू शकता. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. ठीक आहे, एक उदाहरण सांगतोय की समजा आपण एक एक महत्वाचा मुद्दा सांगतोय की एक प्रश्न घेऊया आपण. कोणता प्रश्न घ्यायचा, प्रश्न हा घेऊ की समजा समजा जसं आता आपण 2-3 प्रश्न डिस्कस केले, त्यापैकी एक पहिला प्रश्न डिस्कस करू की अलीकडे, बघा आता, अलीकडे काय होत आहे, ज्या हिम नद्या आहेत, हिम नद्या,
ह्या काय आहेत, ह्या वितळत आहेत. ठीक आहे. त्याची किंवा त्याचे परिणाम, आपण कारणावर नाही बोलू सध्या, शॉर्ट मध्ये सांगतो, त्याचे परिणाम स्पष्ट करा, असा प्रश्न आहे. आता इतका बेसिक बेसिक क्वेश्चन विचारला जाणार नाही, पण ठीक आहे. ते काय म्हणतात, अलीकडे हिमनद्या वितळत आहेत, त्याचे उदाहरणासहित परिणाम स्पष्ट करा. ठीक आहे. आता आता आपल्याला परिणाम काय सांगता येईल बघ बरं. 2-3 लोक एक सांगतील, सरळ सांगतील, काय सर, की नद्यांना पूर येतील. आता ठीक आहे, हे आपण उदाहरण देऊ शकतो की ठीक आहे सर, नद्यांना पूर येतात, की हिम वितळतं आणि हिम हे नद्यांमध्ये येतं, कारण की भारतातल्या हिमालयीन नद्या ह्या हिम नदीपासून तयार झाल्या, नद्यांना पूर येतात. ठीक आहे, झालं. 2 नंबर, सर याच्यामुळे काय होते, प्रचंड प्रमाणात वित्तहानी होते. ऑब्वियस आहे, प्रचंड प्रमाणात वित्तहानी होणार आहे आणि सोबत जीवितहानी सुद्धा होणार आहे, याबद्दल काहीच दुमत नाही. सो मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी होते. आणि तुम्ही सांगू शकता की अलीकडे नेपाळमध्ये हिमनदी पूर्णपणे वितळलेली आहे. ठीक आहे, लोकांना विस्थापित करावं लागलं वगैरे अँड ऑल, हे सांगू शकता. अजून तुम्ही काय सांगू शकता, नंबर 3, की सर एवढ्या गोष्टी आम्हाला कळल्या, आता 6 गोष्टी काय सांगा आता बघा. आता व्हिज्युअल पॉवर समजून घ्या. नंबर 1, तिसरं तुम्ही सांगू शकाल, येस, की सागर पातळी जी आहे, या सागर पातळीमध्ये वाढ होते. ऑब्वियस आहे. मला तुम्ही सांगा, बर्फ जर वितळलं तर ते पाणी नदी वाटे समुद्रात येणार आहे, सागर पातळीत वाढ होईल. जर सागर पातळीत वाढ झाली तर काय होईल, शहर जे आहेत, किनारी शहर, हे काय होतील बाळांनो, या ठिकाणी, ठीक आहे, हे जातील त्या ठिकाणी पाण्याखाली. आणि पाणी खाली गेल्यामुळे तिथं मोठा प्रश्न होईल, तिथं शहरी समस्या निर्माण होईल. आता ही तर झाली आणखी एक समस्या. ओके. एक असं होईल की पृथ्वीची जी परिवलन गती आहे, पृथ्वीचं जे स्वतःभोवती फिरणं आहे, या गती ही होईल मंद. तुम्हाला वाटेल सर हे काय झालं, हे काय मंद झाल्यासारख्या गोष्टी करतात. यस, जेव्हा जेव्हा सागर पातळीत वाढ होत असते, मोस्टली जे समुद्र आहे हे तुम्हाला कुठं दिसेल, विषुववृत्तीय भागात दिसेल. पण विषुववृत्तीय भागात जर भार वाढला तर पृथ्वीच्या परिवलन गतीवर परिणाम पडतो. जसा पंखा फिरतोय आणि या पंख्याला जर तुम्ही 2 दगड बांधले, याने कशाने, आपल्या दोरीने, तर ऑब्वियस आहे कमी होईल. परिवलन गती जर मंद झाली बाळांनो, तर काय होईल, दिन आणि रात्र, म्हणजे दिनमान कालावधी जो आहे, या कालावधीत बदल होईल. ऑब्वियस आहे. पृथ्वी जर स्लो फिरणं चालू झालं, पृथ्वीचा एक चक्कर म्हणजे 1 दिवस ना, सो या दिनमान कालावधीमध्ये बदल होईल. हा बदल झाला बाळांनो, की मग काय होईल, की जे पृथ्वीची वार्षिक गती आहे, या वार्षिक गतीमध्ये सुद्धा बदल होईल. आलंय का लक्षात, कळतंय का तुम्हाला, हे तर होईलच. अजून एक सांगतो बघा, बर्फाच्या आतमध्ये काय असतो, मिथेन असतो. मिथेन, तुम्ही बघा, क्रायोस्फिअर म्हणतात बर्फाच्या आवरणाला. सो मिथेनचं जे आवरण असतं, हा मिथेन काय होईल, या ठिकाणी उत्सर्जित होईल. म्हणजे बर्फ वितळलं तर बर्फाच्या आतमधला मिथेन हा उत्सर्जित होईल. आणि मिथेन जर उत्सर्जन झालं तर काय होईल बाळांनो, आपल्या इथे हवामान बदल, ठीक आहे, ही गंभीर समस्या निर्माण होईल. म्हणजे लक्षात घ्या, जर बर्फ वितळलं पृथ्वीवरचं तर मिथेनचं प्रमाण वाढून जागतिक तापमान वाढ होईल. अजून एक काय सांगू शकता तुम्ही, की सर रोगाच्या साथी येतील. बघा लक्ष द्या, काय असतं माहिती आहे का, की बॅक्टेरिया हे कुठेही राहू शकतात, कुठेही राहू शकतात, बर्फाच्या आत राहू शकतात, कुठेही राहू शकतात. मग बॅक्टेरिया हे जेव्हा रिलीज होतात बर्फामधले, जे वर्षानुवर्ष साचलेले असतात, व्हायरस वगैरे, हे असे व्हायरस बॅक्टेरिया आहेत जे अजून जगाच्या ओळखीचे नाही. तुम्हाला माहिती आहे, एक नवीन व्हायरस जेव्हा येतो किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, तेव्हा मेडिकल सिस्टीमला त्याच्यावर रिमेडी काढायला, त्याच्यावर औषध काढायला वर्षानुवर्ष लागतं. तोपर्यंत अनेक लोक मरण पावतात. सो रोगांच्या साथीची समस्या उद्भवते. समजलं का तुम्हाला, म्हणजे एक कन्सेप्ट जर क्लिअर असली ना, तर तुम्ही कितीही गोष्टी लिहू शकता आणि निष्कर्ष काढू शकता. येते का लक्षात, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, सर्वात महत्वाचा आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. नंबर 2, दुसरा आहे मॅप प्लॉटिंग. तुम्हाला काय करताय, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा मुद्दा समजून सांगताय, समजा तुम्हाला जर समजा आफ्रिकेमधला एखादा मुद्दा समजून सांगायचा आहे, तर सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे की तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्या ठिकाणी, ओके, त्या ठिकाणी त्या मुद्द्याला समजून सांगताना जागा सांगता आली पाहिजे. ठीक आहे.
जागा सांगता आली पाहिजे सर्वात महत्वाचं, की बाबा येस हे इथं गोष्ट आहे, बर्ग नाव आहे आणि इथून ह्या गोष्टी होतात. किंवा तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगता आली पाहिजे, की भारत आहे आणि भारतामध्ये हे ठिकाण आहे. या ठिकाणावरून तुम्हाला हा प्रश्न समस्या उद्भवण्यात दिसतंय. म्हणजे समजलं का? दुसरं आहे मॅप प्लॉटिंग. आता हा मॅप व्यवस्थित नाही निघाला, घाईघाईत काढला तर. तिसरं आहे एक्झाम्पल. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगताना तुम्हाला काय द्यावं लागेल? एक्झाम्पल्स द्यावे लागतील. की जीवितहानी झाली होती, रोगाच्या साथी कुठे आल्या होत्या. ठीक आहे? ह्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. येते का लक्षात? ह्या ह्या गोष्टी जर तुम्ही सांगता आल्या तर तुमचं उत्तर हे एकदम ऍडव्हान्स लेवलचं असेल. म्हणून मी तुम्हाला सांगेन की भूगोल हा सर्वात सोपी विषय आहे. फक्त तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी प्लस तुमचं मॅप प्लॉटिंग आणि तुमचे एक्झाम्पल्स रेडी असले पाहिजे. एका नेक्स्ट लेवलला तुम्हाला अँसरला घेऊन जाता येतं. त्याचसाठी ते एका म्हणतात ना सोनाराच्या हातून कान टोचून घेणे. जर अशी प्रथा राबवली तुम्हाला कोणत्याही गोष्टीत जड जाणार नाही. आय होप या सेशनमध्ये मी तुमच्यासोबत संपूर्ण सिलेबस, संदर्भ पुस्तकं आणि हे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कशी आणत असतात किंवा अँसर रायटिंग कशी असतात या छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस केल्या. याच्याही व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या नंबरला कॉल करू शकता आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून सर्व विषय कंप्लीट करून घ्यायचा आहे तर तुम्ही हे करू शकता. तसेच कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी कंबाईन 26 ची ही बॅच आहे. या बॅचमध्ये वन स्टॉप सोल्युशन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला ईएमआय ऑप्शन्स आहेत. हे सेशन कसं वाटलं हे जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडींग. जय हिंद.